नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मला या नंबरवर काही पण विचारायचं राहिलं तर मला विचारू शकता. ठीक आहे. मेसेज करा, कॉल नको करा, कारण की कॉल खूप होतील. तर आज आपण शिकत आहे लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या. ठीक आहे. तर लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या हे खूप सारा म्हणजे खूप कठीण असा प्रश्न नाही आहे. आता याच्यामध्ये काय आहे, की जे पोलीस भरतीचे जे वेगळे-वेगळे पॅटर्न म्हणजे सिटी, ग्रामीण, लोहमार्ग, त्याच्यानंतर कारागृह याच्यामध्ये काय होतंय एस-आर-पी-एफ तर याच्यामध्ये पॅटर्न असतो. म्हणजे सिटीमध्ये बहुतांश थोडा कठीण पेपर निघतो. ठीक आहे. थोडासा जास्त कठीण पेपर निघतो. मग हळू-हळू तो थोडा सोपी सोपी म्हणजे सोपी नाहीच आहे ते. कठीण सगळेच आहे. अगर तुम्ही अभ्यास नाही केला, तर ते सगळेच कठीण आहे. पण त्याचे पॅटर्न असतात, ज्याच्यामध्ये काही गणित असतात. ते गणित जे आहे, ते कोणाला खूप वेळ लागतो, कोणाला ते कमी वेळ लागतो. ठीक आहे. तर आज आपण त्याच्यातलाच एक पॅटर्न घेत आहे. लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या हा एका मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. शक्यता टाळता येत नाही. तर बघा, आज आपण शिकत असताना याच्यामध्ये बघा, मोठ्यात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक कोणता घ्यायचा? आता बघा, एक मोठ्यात मोठी 4 अंकी किंवा 5 अंकी संख्या तुम्हाला विचारलं जाते. त्याच्यातून लहानात लहान संख्या तुम्हाला मायनस करा किंवा प्लस करा. जर असं काही गणित आलं, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या, मोठ्यात मोठी पहिली संख्या किंवा शेवटची संख्या. अगर समजा 4 अंकी आहे, एक उदाहरणार्थ 4 अंकी संख्या कोणती? ठीक आहे. तर इथे सुरुवात कुठून करायची आहे? 9 पासून. ठीक आहे. मग दुसरा आकडा पण काय येईल याच्यात? 9. तिसरा पण 9 आणि चौथा पण 9. का बरं? कारण की 9 नंतर अगर तुम्ही 10 घेतली, समजा एक उदाहरणार्थ की 9 नंतर इकडे कुठेतरी 10 घेतो. 9, 9, 9 इकडे 10 घेतो. तर ही मोठ्यात मोठी संख्या येईल का? नाही. ठीक आहे. 99 मोठे 10 पेक्षा. म्हणून लक्षात ठेवा, मोठ्यात मोठी जेव्हा पण कोणती संख्या येते, तर काय लक्षात ठेवायचं आपल्याला? 9. तसंच लहानात लहान संख्या म्हटलं तर अगर आपण हे 4 अंकी घेऊ, कोणती? ठीक आहे. अक्षरांवर जाऊ नका. फक्त आता मी जे बोलतो आहे ते पण लक्ष द्या. लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती? अगर असं म्हटलं तर तुमच्या डोक्यात पहिले 0 येईल. पण 0, 0, 0 मग इथे 0 दिला तर हा आकडा होत नाही. ठीक आहे. हे अंक होत नाही. तर म्हणून हे आहे का? नाही. मग काय करायचं? 0, 0, 0, 1 हा पण आकडा होईल का? 0 तर घेतलंय आम्ही. बरोबर? 0 घ्यायचा केव्हा? तो लक्षात ठेवा. ती संख्या बनली पाहिजे. पहिली गोष्ट तर ती संख्या बनली पाहिजे. तर त्याच्यासाठी संख्या बनण्यासाठी लहानात लहान सगळ्यात लहान कोणती घ्यायची? 1. ठीक आहे. मग याच्यानंतर तुम्ही 0 लावले तर ते चालेल. कारण की त्याचा आकडा बनेल. तर बघा, इथे एक 0 लावला तर 10 झाले. अगर 2 अंकी विचारला असता तर किती झालं असतं? 10. 3 अंकी विचारला असता तर 100. 4 अंकी विचारला असता तर 1000. आता लक्षात द्या, 3 अंकी लहानात लहान संख्या अगर विचारली, मला सांगा 99 पर्यंत किती आहे? 2. बरोबर? त्याच्यानंतर काय येईल? 3 अंकी येईल. तर 3 अंकीची सुरुवात कुठून झाली? 100. 100 मध्ये हा 1 सुरुवातीला आला. समजलं? तसंच याचा 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हटली तर बघा 9, 9, 9 इथपर्यंत 3 आकडे येतात. मग त्याच्यानंतर 4 सुरू होते. मग हे झाले 4. बरोबर? तर ही सगळ्यात लहानात लहान संख्या. आता याच्यात सांगितलं होतं, दिलेल्या अंकावरून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असल्यास अंक उतरत्या क्रमाने मांडायचे. बरोबर? आता बघा, की अगर तुम्हाला ठीक आहे, आता मी हे मिटवलं. आता याच्यामध्ये आपण विचार केला होता, की एखादी काही संख्या दिलेल्या आहे आणि त्या संख्यांवरून आपल्याला जर काढायचं असेल, तर इथे एक उदाहरण आहे 3, 2, 1, 7, 9. समजा असे आकडे असले
आणि नाही विचारलं त्याने किंवा मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान, बरोबर, 4 अंकी सांगा, 5 अंकी सांगा, नाही विचारलं. पण त्यांनी म्हटलं की या आकड्यावरून लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी संख्या काढा. ओके, आता हे आकडे आहे, ठीक आहे. तुम्ही जे विद्यार्थी आहे ते तुम्ही लिहू शकता, पण आता नाही सध्या. तुम्ही थांबून जा ना, पेन बाजूला ठेवून द्या, म्हणजे पहिले समजणं गरजेचं आहे, मग तुम्ही लिहा आरामात, मी तुम्हाला वेळ देईन. 3, 2, 1, 7, 9. आता याच्यातलं विचारलं लहानात लहान. लहानात लहान कोण दिसतंय याच्यामध्ये मग? 1, बरोबर आहे. हा दिसला 1, हा चुपचाप उचलून इथे ठेवला. आता बघा याच्यामध्ये कुठं शून्य नाहीये. शून्य आहे का? अगर शून्य असताना तो लिहिला असता, बरोबर. पण शून्य नसल्यामुळे आता दुसरा लहान आकडा कोणता आहे? हा 2. मग 3, मग 7, मग 9. ही कोणती झाली? लहानात लहान. आणि काही चुकलं वगैरे तर सांगत चला. तुमच्या काही लक्षात आलं की नाही हे बाकी आहे, ते थांबलेलं आहे, तर ते सांगायचं मला. ओके. आता बघा 1, 2, 3, नंतर 7 आणि 9. याच्यापेक्षा आणखी लहान काही करू शकतो का आपण? म्हणजे तुमच्या मते? नाही. तर याच्यामध्ये काय आहे, डावीकडून म्हणजे हा जो हा डावा आणि हा उजवा, तर डावीकडून इकडून असा यायचा आहे आणि तिकडे चढता क्रम लावायचा. त्याच्याच उलट अगर मोठ्यात मोठी संख्या विचारली तर त्याच्याच उलट करायचं आहे. 9 इकडे, मग 7, 3, 2, 1. हे कोणती झाली? मोठ्यात मोठी. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, इथपर्यंत आलं लक्षात? मिटवू? हे मला लिहून द्या तुम्ही, जे आपला रेग्युलर क्लास वाले आहे ते हा मुद्दा लिहून घ्या. 3, 2, 1, 7, 9. लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी संख्या काढा. लिहा मोनाली जी, लिहा. लिहिलं? अरे देवा, तुम्ही पहिले नको लिहा. ठीक आहे, मी जेव्हा म्हणेल तेव्हा लिहायचं. आता वेळ दिलाय लिहायचा. आता आता तू काय करशील? आता तू चल ना, तो त्यापर्यंत हे वाचून घ्यायचं. अगर आता तुझ्याकडे वेळ आहे तर वाचून घे. ठीक आहे, तुम्ही लिहा हे, मी त्यापर्यंत हे मिटवतो. झालं असेल लिहून तर मी समोर वाढू. कुणाचं बाकी आहे? हे तर तुम्ही नंतर बनवू शकता ना, फक्त क्वेश्चन लिहून घ्या. ठीक आहे, समोर आता होतं याच्यामध्ये 2 किंवा 3 अंक दिलेले असतील व प्रत्येक अंक कमीत कमी 1 वेळा घ्यायचा आहे, बरोबर. तर आपण एक पाहू. 3, 5, 2. हे उदाहरण तुम्ही पण लिहा सोबत. पासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. पासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. ठीक आहे, झालं. 3, 5, 2 पासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता म्हटलं आहे मोठ्यात मोठी, बरोबर. लिहून झालं का? नाही पण लिहून झालं तरी ठीक आहे ना, माहीतच काय मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. आता याच्यामध्ये आपण काय करत होतो? हे 5 लिहत होतो, बरोबर. मग 3 लिहत होतो, मग 2 लिहत होतो. पण आता हे किती आकडे झाले? हे झाले फक्त 3. आपल्याला पाहिजे किती आहे?
5. मला सांगा, तुम्ही याच्यामध्ये 0 0 तर लावू शकत नाही कारण ते दिलेलं नाहीये. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये काय करायचं, जे मोठा आकडा आहे ना तो जास्त वेळा घ्यायचा. म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे झाले. असं होईल का? नाही. ठीक आहे. हे पण नाही होणार. तर मग याच्यामध्ये काय, आपण जास्तीत जास्त वेळा 5 आकडे करायचे आहे. हे 1 आणि हे 2 आकडे तर आपल्याला भेटलेले आहेत. तर 5 किती वेळा लिहायचा? 3 वेळा लिहायचा. म्हणजे जास्त वेळा आला. मग नंतर 3 आणि मग नंतर 2. ओके. 802 पासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. 802 802 पासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा बरं. झालं? अरे एवढा वेळ थोडी लागतंय. हे बघा, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. 1 2 3 बरोबर. मग कोणती संख्या येईल? इथं 2 येईल आणि मग 0 येईल. आता तुम्हाला खोटं वाटेल, पुस्तकामध्ये काय लिहिलं माहिती आहे का? दिसते का तुम्हाला पुस्तक? दिसत आहे की नाही माहित नाही. थांबून जा का. दिसत आहे का? हा हा वरचा. किती लिहिलंय? अबे दिसत आहे का? सगळे असे पाहून मला एकदम असे नाही दिसत आहे सांगा. नाही दिसत आहे. उत्तर बरोबर आहे का? याच्यात दिलं काय काय? पुस्तकातलं उत्तर बरोबर आहे ते. पुस्तकातलं उत्तर बरोबर आहे. काय म्हंटला तू? ऑप्शन चुकू शकते ना बहुतेक. ऑप्शन चुकीचा असेल. हा नाही, तिथे ऑप्शन नाही, उत्तर दिलंय. आणि काय लिहिलंय? 802 पासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आणि ऍक्च्युली काय आहे ते मागे पुढं असं झालेलं आहे की जे मी शेवटचा पॉईंट सांगितला आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, दिलेल्या अंकापैकी लहान अंक जास्तीत जास्त वेळा लिहा. म्हणजे लहानात लहान संख्या बनवायची असेल तर बरोबर, लहानात लहान संख्या बनवायची असेल तर लहान अंक सर्वात जास्त वेळा लिहा आणि बाकी अंक चढत्या क्रमाने लिहा. दिलेल्या अंकात 0 असल्यास 0 हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर ठेवा व तो जास्तीत जास्त वापरा. पण हे कशासाठी आहे? हे लहानात लहान संख्या बनवण्यासाठी. आणि त्याच्याच खाली त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे. पण तिथे लिहिलं काय आहे, 802 पासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. तिथे काय पाहिजे होतं? लहानात लहान संख्या तयार करा. बरोबर. आता लिहा इथे हाच ऑप्शन ठेवा. 802 पासून 5 अंकी लहानात लहान संख्या. याची लहानात लहान संख्या काय होईल? तर बघा, कधी पण लहान आकडा कुठे ठेवायचा? डावीकडे, म्हणजे इकडून सुरुवात करायची. मग काय आपल्याकडे 0 आहे, तो जास्त वेळा घ्यायचा. 1 2. ठीक आहे. अजून किती उरले? अजून एक संख्या येते, म्हणजे इथे अजून एक 0 येऊ शकतो. हे झाले 4 आणि 5व्या नंबरवर काय द्यायचं? 8. ठीक आहे. मी म्हणून म्हटलं पुस्तक जेव्हा आपण रीड करतो म्हणजे तेव्हा आपलं डोकं जागेवर पाहिजे आणि आपल्याला पुस्तकातल्या चुका काढता आला पाहिजे. नाही तर आपला क्लास तर आहे. ठीक आहे. कधी कधी होते असं, जरुरी नाही की पुस्तकांमध्ये. आता आपण लिहिता लिहिता कधी कधी झोपेतला झोपेत काहीतरी म्हणजे टाईप होऊन जाते किंवा आपण टायपिंग करतो, गुगल स्वतःच घेऊन येते नाही का, कधी कधी होऊन जाते. तर तसं पुस्तकांचं होऊन जाते. पण अगर खूपच चुका असेल तर ती पुस्तकच घेऊ नका. याचा अर्थ हे नाही की पुस्तक, ही जे पुस्तक आहे ती चुकीची आहे. एखादी म्हणजे लिहिण्यामध्ये मागे पुढे गडबड झाली, आता ती आपण ओळखली की नाही?
तर ती ओळखल्याबरोबर त्याला सर्कल करून तिथे पॉइंट वगैरे बनवून ठेवून द्यायचे. ठीक आहे, झालं. आता याच्यामध्ये तुम्हाला मी काही गणित देईल, ते गणित तुम्ही करून घ्याल अशी अपेक्षा आहे. आणि याच्यानंतर मग आपण घेऊ विभाज्यतेच्या कसोट्या. ते आता नाही घेऊ, कारण की गणित करायला तुम्हाला वेळ लागेल ना. आता घेता गणित करता, लिहा. हो, कशाला होमवर्क इच्छा इथं अगर होत असेल तर पटपट पटपट करा. 5, 1, 8 यापैकी 5, 1, 8 यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा. दुसरं गणित लिहा. 8, 0, 9, 3 हे अंक एक एकदाच वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा. तिसरं गणित लिहा. 9, 4, 0, 3 9, 4, 0, 3 यापासून लहानात लहान चार अंकी समसंख्या तयार करा. सम म्हणजे कोणते? ज्याला 2 ने भाग जातो किंवा ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असा येतो. बरोबर, गणित समजलं. 9, 4, 0, 3 यापासून लहानात लहान 4 अंकी समसंख्या तयार करा. समोर 6, 2, 0, 8, 9 या अंकापासून मोठ्यात मोठी समसंख्या तयार करा. आणि लास्ट 3, 0, 8 नाही, आता घेतला होता वाटतं आहे ना आपण. 3, 0, 8 घेतला ना. 3, 0, 8 घेतला तर राहू दे. तो नाही घेतला, लिहून घ्या. 802 होता. ठीक आहे, 3, 0, 8 हे अंक घेऊन 5 अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करा. 5 अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करा. चालू करा तुम्ही.
झाल्यावर सांगा ना मला. तर 518 8093 9403 308, ठीक आहे. असे काही गणित आहे. त्याच्यामधून याच्यामध्ये 4 अंकी समसंख्या तयार करायची आहे. 4 अंकी समसंख्या तयार करा. ओके. आणि अजून कोणतं आहे याच्यामध्ये आहे का? नाही. 62089 तो वाला दिलेला नाही, तो नंतर घेतो. ठीक आहे. आता पहिले हे लक्षात घ्या. याच्यात काय म्हटलं, यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा. म्हणजे मोठ्यात मोठी करताना काय करेल मी, याच्यातला सर्वात मोठा आकडा पकडेल. बरोबर आहे. म्हणजे कोणता आहे? 8. आणि किती अंक म्हटलेला आहे? एक एकदाच म्हटलं आहे. 8 वापरला, मग 5 वापरला, मग 1 वापरला. ही कोणती संख्या झाली? मोठ्यात मोठी. आणि याच्याच उलट लहानात लहान. 1 5 8 म्हणजे लहानापासून सुरुवात केली. बरोबर आहे. 1 5 8 आलं लक्षात? उत्तर बरोबर आहे तुमचे? बघून घ्या. नसेल बरोबर तर चेक करून घ्या. ठीक आहे. तसंच याच्यामध्ये 8093 याच्यामध्ये मोठ्यात मोठी संख्या कोणती येईल? मी इथे लिहितो, हे मिटव. मोठा सगळ्यात पहिले लिहिला 9, मग लिहिला 8, मग लिहिला 3, मग लिहिला 0. हा कोणता झाला? हे कोणती झाली? ही झाली मोठ्यात मोठी. आहे ना तिथे. काय 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 शून्य दिलाय ना उदाहरणात. काय शून्य? काय दिलेल्या अंकात शून्य असल्यास शून्य हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावे असा नियम आहे. केव्हा केव्हा लिहा? वाच वाच वाच. जाओ, फिर से जाओ, फिर से जाओ. आता तूच वाचून सांग. चल माईक सुरू कर. माईक सुरू कर पहिले. चल. नाही नाही नाही, ते एकट्यात नको वाचू तू. नाही 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 नाही, वाच. माईक सुरू कर, वाचून दाखव आम्हाला. दिलेल्या अंकात शून्य असल्यास शून्य हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावे व जास्तीत जास्त लिहावे. हा, त्याच्या पहिले काय सांगितलं होतं ते वाच ना. ए बाई, ऐसा मत करो. लहानात लहान संख्या जेव्हा असेल तेव्हा काय करायचं आहे ते बघ. दिलेल्या अंकापैकी लहानात लहान अंक जास्तीत जास्त वेळा लिहा व बाकी अंक चढत्या क्रमाने लिहा. त्याचे कोणासाठी होतं ते? लहानात लहान संख्येसाठी. हा, अरे यार, मी तर ते तर भलत्या ह्याच्यात लिहिलं, तर तुमची चूक आहे. आता बघा, याच्यामध्ये लहानात लहान संख्या घ्यायची असेल तर पहिले काय घ्यायचं? शून्य नाही घ्यायचं. ठीक आहे. शून्य हा दुसऱ्या क्रमांकावर टाकायचा आहे. म्हणून सगळ्यात पहिले लहान कोण आहे? 3. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 0. आता बघा, याच्यामध्ये 5-6 अंकी तर लिहायची नाही, नाहीतर 0 आपण आणखी घेतला असता. याच्यामध्ये एक एकदाच वापरायचा आहे. म्हणून प्रत्येक संख्या एक एकदा घेण्यासाठी काय केलं आपण? 3 लिहिला, 0 लिहिला. मग त्याच्यानंतर कोणती संख्या येईल? 8 आणि 9. आहे का तुमचं बरोबर? आता हो म्हणताय बा. ज्यांना सूत्र बरोबर नाही लिहिलं, मोठी संख्या चुकली होती, लहान बरोबर. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडी आता गडबड आहे की समसंख्या विचारला आहे. बरोबर. याच्यात समसंख्या विचारली. समसंख्या म्हणजे काय? बघा, याला 2 ने भाग जातो. तुम्ही पण लिहा. ज्याला 2 ने भाग जातो, लिहायचं असेल तर साइड मध्ये लिहून घ्या. ज्याला 2 ने भाग जातो व शेवटी 0 2 4 6 8 आहे. हे सर्व काय आहे? समसंख्या. या सर्व काय आहे? समसंख्या. ओके, लिहिलं? आता पेन बाजूला ठेवा. आता मी पेन पकडतो. याच्यामध्ये 4 अंकी समसंख्या तयार करायची आहे. तर आपण पुन्हा तेच करू. असं काही सांगितलंय का? सॉरी, याच्यामध्ये कोणती मोठ्यात मोठी
मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी सांगितली आहे म्हणून आपण पुन्हा काय घेतलं 9, मग काय घेईल 4, मग काय घेईल कुठे गेलं थांबा 9 4 0 3 यापासून लहानात लहान म्हटलंय, मोठ्यात मोठी नाही म्हटलंय. आपण मोठ्यात मोठी पण बनवू शकतो, असं काही गरजेचं नाही आहे. 3 0 झाला, हा समसंख्या आहे, शेवटी शून्याला भाग जातो, मोठ्यात मोठी. आता लहानात लहान म्हटलंय, ठीक आहे, हे मी लिहून घ्या, मोठ्यात मोठी लिहून घ्या, मी लहानात लहान सांगतो. आता लहानात लहान मध्ये शून्य पहिले घेऊ शकत नाही, म्हणून सगळ्यात पहिले काय घेईन बरोबर आहे का. मग काय घेईल 0 घेईल, मग काय घेईल पुन्हा 0 घेऊ शकत होतो, पण ही 4च आकडे आहे आणि एक 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 अंक घ्यायचे आपल्याला, बरोबर. याच्यामध्ये आता मला सांगा समसाठी, म्हणजे शेवटी काय आलं पाहिजे 0 2 4 6 8 आले पाहिजे. आता 9 उरला आणि काय उरला 4 उरला, तर मी इथे 4 9 तर नाही लिहू शकत, कारण की शेवटी 9 येईल, बरोबर. ती समसंख्या होणार नाही, ती विषम संख्या होईल, म्हणून 9 इकडे दिला 4 इकडे दिला. फरक काय आहे की याच्यामध्ये, या गणितामध्ये समसंख्या विचारली. कोणती संख्या विचारली समसंख्या विचारली. नाहीतर अगर नॉर्मली लहानात लहान संख्या म्हटली असती तर मग काय आली असती 3 0 4 9, पण ही काय झाली असती विषम झाली असती. ही संख्या कशी झाली असती विषम झाली असती, म्हणून आपल्याला सम करण्यासाठी इथे काय पाहिजे होतं शेवटी 0 2 4 6 8 असे आकडे पाहिजे होते, म्हणून याला पलटी मारली. ठीक आहे, आलं लक्षात. याचं उत्तर हे आहे. अजून कोणतं गणित आहे हे 3 0 8, याच्यामध्ये हे अंक घेऊन 5 अंकी लहानात लहान संख्या पाहिजे आणि मोठ्यात मोठी पण. ठीक आहे, मी हे सर्व मिटवतो, इकडे लिहून देतो हे 3 0 8, म्हणजे लवकर लक्षात येईल. तर काय होतं 3 0 8, हे अंक घेऊन काय 5 अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या काढा. अक्षर वगैरे समजतात की नाही समजत, नाही तर माहित पडलं अक्षरच नाही समजून झाले नाही घ्या. हे अंक घेऊन 5 अंकी लहानात लहान, तर मी काय करेन याच्यातला सर्वात लहान अंक कोणता आहे म्हणा 0 है ना, पण 0 आपण घेऊ शकतो का नाही, मग काय घेऊ 3. ठीक आहे 3 घेतले, मग 0 किती वेळा लिहू शकतो आपण 3 तक गेला, आता 2 अंक उरलेले आहे, हा लिहून देतो मी 8. ठीक आहे, हे झालं 2, आपल्याला किती पाहिजे 5 अंकी, मदत काय लिहिन 1 2 3 झाले 5 अंक 1 2 3 4 5 झाले. अरे झाले की नाही. आता काय म्हटलंय मोठ्यात मोठी कोणती लिहिली मग याच्या उलट नाही, याच्या उलट नाही, जी संख्या मोठी आहे ती पहिले लिहिली, मग पुन्हाही तीच लिहू शकतो का बरं, कारण की 5 अंकी विचारला तिथे 3 आकडे आहेत, बरोबर. याच्यात लहान सगळ्यात लहान कोण आहे आता सध्या 0, तर मी इकडे 0 लिहून देतो, मग इकडे 3 लिहून देतो, हे झाले 3 आकडे, पण आपल्याला किती पाहिजे आहे 5 अंकी, आपण 8 हा 2 वेळा आणखी लिहून घेतला, हे झाले 5 अंकी. समजलं समजलं की नाही समजलं.
आता तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा. ठीक आहे, भेटू आता आपण उद्या.